इमोशनल इंटेलिजन्स त्यांचा बऱ्याच जणांचा झिरो असतो. स्पेशली जे मुलं ॲकॅडमिकली एक्सेल करतात त्यांच्यामध्ये दुसऱ्यांना समजून घेण्याची जी भावना असते ती कमी असते. स्पेशली जे मुलं जे त्यांच्यापेक्षा इन्फिरियर आहे, ज्यांना कमी मार्क्स मिळतात किंवा पॅरेंट्स आणि शाळा हे इमोशनल इंटेलिजन्स मुलांमध्ये बांधू शकतात असा माझा विचार आहे. तो मुलांना किती वेळ देतो, त्याचे इमोशन्स किती समजतो, फक्त पैसा देऊन चांगलं शिक्षण देणं हे एवढंच आजच्या आईवडिलांचं कर्तव्य राहील. असे जे संस्कार आहेत हे आपल्या शाळांमध्ये, आपल्या घरांमध्ये जर मुलांवर झाले तर आपल्या देशातले जे ज्युएनाईल ऑफेन्सेसचे जे केसेस आहेत, जे प्रमाण आहेत ते नक्कीच कमी होईल. आज जे आपण बघतो की मुलांना पुस्तकी ज्ञान तर खूप आहे, पण इमोशनल इंटेलिजन्स त्यांचा बऱ्याच जणांचा झिरो असतो. स्पेशली जे मुलं ॲकॅडमिकली एक्सेल करतात त्यांच्यामध्ये दुसऱ्यांना समजून घेण्याची जी भावना असते ती कमी असते. स्पेशली जे मुलं जे त्यांच्यापेक्षा इन्फिरियर आहे, ज्यांना कमी मार्क्स मिळतात किंवा जे एखाद्या विषयामध्ये व्यवस्थित करू शकत नाही, वीक आहेत, तर इमोशनल इंटेलिजन्सचीही गरज आहे. स्वतःचा इगो, स्वतःची महत्त्वाकांक्षा थोडीशी बाजूला ठेवून आपल्याला दुसऱ्याला मदत करण्याची ही भावना असली पाहिजे. तर ही शाळा जी आहे, आपण याच्यामध्ये आपल्या मुलांचं स्पिरिच्युअल नॉलेज जे आहे ते वाढवतो आहे, पण इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्यासाठी मग काय प्रयत्न होता त्याच्यात? खूप छान प्रश्न विचारला मॅडम. इमोशनल इंटेलिजन्स ही खूप मोठी थेरी आहे आणि याला जर कोणी रिस्पॉन्सिबल असेल तर ते शाळेमधलं फाउंडेशन, शाळेतलं फाउंडेशन प्लस फॅमिली हिस्ट्री किंवा फॅमिली बॅकग्राऊंड. कारण पॅरेंट्स आणि शाळा हे इमोशनल इंटेलिजन्स मुलांमध्ये बांधू शकतात असा माझा विचार आहे. आता याचं खूप चांगलं उदाहरण मी देते की शाळा कसं इमोशनल इंटेलिजन्स बांधते. तर आपण जेव्हा एखाद्या क्लासरूममध्ये विद्यार्थ्याला शिकवतो किंवा एखादा शिक्षक तिथे एखादा धडा शिकवते आहे, तर त्यावेळेस ती शिकवताना प्रत्येकाला एकसारखं शिकवते, पण जेव्हा ती एखादा प्रश्न विचारते तर त्यातनं वेगवेगळे उत्तर तिला भेटतात. साहजिकच तिथे प्रत्येक मुलाची भावना आणि त्याची कल्पनाशक्ती आली. ज्यावेळेस तो हे उत्तर देतो म्हणजे त्या प्रश्नाला त्याचे वेगवेगळे विचार असू शकतात. त्यात बऱ्याच मुलांचे विचार हे खूप चांगले असतील, पण एखादा मुलगा जो वर्गातला आहे तो काहीतरी हटके विचार करू शकतो. म्हणजे ऑब्वियसली ती त्याची फिलिंग, त्याचे इमोशन्स आले. म्हणजे आपण असं सांगूच शकत नाही की एखाद्या मुलाला इमोशनल इंटेलिजन्स नसतो. नाही, फक्त ते त्याची थिंकिंग असते, ती त्याचा एक मोटिव्ह असतो त्या प्रश्नाला उत्तर देताना. आणि हीच गोष्ट लागू होते फॅमिलीमध्ये सुद्धा, आईवडिलांसोबत राहताना सुद्धा. तर मला वाटते की एखाद्या विद्यार्थ्याचा जर इमोशनल इंटेलिजन्स आपल्याला डेव्हलप करायचा आहे किंवा तो चांगला करायचा आहे, तर त्याच्यात शिक्षकाची जेवढी भूमिका आहे किंवा एखाद्या चांगल्या शाळेची जी भूमिका आहे तेवढीच भूमिका ही पालकांची पण असली पाहिजे. कारण आज आपण जे बघतो आहे की घरातला प्रत्येक व्यक्ती हा कमवतो आहे, आई असेल, बाबा असेल, तो मुलाच्या भविष्यासाठीच कमवतो आहे, पण कुठंतरी ती कमाई आपण कशी युटिलाइज करतो, मुलांना किती वेळ देतो, त्याचे इमोशन्स किती समजतो, फक्त पैसा देऊन चांगलं शिक्षण देणं हे एवढंच आजच्या आईवडिलांचं कर्तव्य राहिलेलं आहे. पण खरंच हे खूप अगदी दुःखाने सांगावं लागते की त्याच्यासोबत त्याला तुमच्या केअरची, तुमच्या संवादाची किंवा तुमच्या त्या प्रेमाच्या हाताची पण गरज आज त्या विद्यार्थ्याला खूप आहे. कारण शाळेत जर तो चुकला तर प्रेमाने टीचर सांगते, पण जेव्हा तेच दुःख घेऊन तो घरी येतो त्याला उत्सुकता असते आपल्या आईसोबत ते इन्सिडेंट शेअर करायची. आणि जेव्हा आई त्याला त्या वेने ट्रीट करत नाही तेव्हा कुठंतरी त्याचा इमोशनल इंटेलिजन्सचा जो ग्राफ आहे तो खाली पडतो. आणि त्याच्यामुळे इमोशनल इंटेलिजन्स जर एखाद्या मुलामध्ये आणायचा असेल तर जेवढा शाळेचा रोल आहे तेवढाच आईवडिलांचा आहे. आज ज्या
मुलांना गरज आहे ती आईवडिलांच्या वेळेची आहे, त्याच्या प्रेमाची आहे, त्याच्या त्या मायेच्या हाताची आहे. आपण बघतो की पूर्वी पण आईवडील होते, आपणही शिक्षण घेतलेलं आहे, पण आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या आईवडिलांचा सहभाग हा बरोबरीचा असायचा. आज मुलं कितीतरी डिसिजन्स घेतात. बाहेरगावी शिकायचं असेल किंवा दुसरीकडे राहायचं असेल तर त्या गोष्टी पालकांच्या संवादाशिवायच होतात. खूप लांब मुलं शिकायला जातात आणि तिथलेच होऊन बसतात. मग का बरं हे जे आपण म्हणू की फिलिंग्स आहेत हे का बरं जागरूक होत नाही आहे? कारण तो मुलगा लहानपणापासूनच एकटा वाढलेला आहे. त्याला लोनलीनेस इतकं कम्फर्टेबल वाटतं आहे की तो आज एक 10-12 लोकांच्या फॅमिलीमध्ये स्वतःला ॲडजस्ट करू शकत नाही आहे. आणि खरी गरज आहे की आज प्रत्येक मुलाला, तो मुलगा कितीही लहान असला, किती मोठा असला तरी आईवडिलांनी त्याला तो वेळ दिला पाहिजे, त्याचे दुःख समजून घेतले पाहिजे. मार्क्स कमी भेटले तरी ॲप्रिशिएट करायला पाहिजे की बेटा दिस इज जस्ट अ फर्स्ट स्टेप, अजून तुला खूप पुढे शिक्षण घ्यायचं आहे, ठीक आहे 2-5% कमी भेटले ना काही हरकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मुलाला स्ट्रॉंग करतात, त्याला कॉन्फिडंट बनवतात. ह्या सगळ्या गोष्टी आज आईवडिलांनी वेळ देऊन मुलांकडनं करून घेतल्या पाहिजेत. तो जर दुःखी आहे तर त्याच्या दुःखात सहभागी झाला पाहिजे. तो जर आनंदी आहे तर त्याच्या आनंदामध्ये आपण सहभाग दाखवला पाहिजे. त्याला जर कमी पर्सेंटेज भेटले तर त्याचं बाऊ न करता त्याला ॲप्रिशिएट केलं पाहिजे की ठीक आहे, अजून 2 वर्षानंतर तू खूप चांगलं करू शकशील. या हिमतीची गरज आज मुलांना आहे. कारण मुलं ह्या मोबाईल, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर याच्यामुळे इतके लोनली पडलेले आहेत आणि आपण सहज त्यांच्या गरजा पूर्ण करून देतो, सहज त्यांना ॲपलचा मोबाईल देऊन देतो. आज त्यांना त्यांची खरी किंमत माहीतच नाही आहे. आणि जर मुलांना त्या गोष्टीची गरज नसेल तर पालकांनी ते देऊ नये. त्यापेक्षा सोबत जेवणाला बसून आपण जर त्यांच्यासोबत दिवसभर घडलेल्या गोष्टींबद्दल बोललो तर त्यांचे इमोशन्स स्ट्रॉंग होतात आणि हे इमोशनल बिल्डिंगचं काम करते, जे आजची खरी काळाची गरज आहे असं मला वाटते. तर आता काही दिवसांआधी मी एका टीचरला रमन इफेक्टबद्दल म्हणताना ऐकलं, तर हे काय, याच्याबद्दल सांगाल का तुम्ही थोडंसं मला? मुलांमध्ये वाचनाची सवय वाढावी, मुलांना वेगवेगळे पुस्तक वाचनात आणावे आणि मुलांना जे करंट अफेअर्स असतात किंवा करंट हॅपनिंग्स असतात आपल्या सोसायटीमध्ये त्याच्याबद्दल माहिती मिळावी म्हणून आमच्या शाळेमध्ये आम्ही लोकमत पेपर, लोकमत, सकाळ, हितवाद हे सगळे पेपर्स आम्ही आमच्या लायब्ररीमध्ये ठेवत असतो. आणि सध्या काही दिवसापूर्वीच लोकमतने एक खूप छान ॲक्टिव्हिटी मुलांसाठी आपल्या पेजमध्ये टाकायला सुरुवात केलेली आहे. जे भारतरत्न अवॉर्डीज असतात, ज्यांचं एक पर्टिक्युलर वर्क आहे जे त्यांनी सोसायटीसाठी केलेलं आहे आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांना भारतरत्न अवॉर्ड भेटलेला आहे, अशा अवॉर्डींच्या परिचयाची किंवा त्यांच्या केलेल्या कार्याची माहिती किंवा दखल घेण्यासाठी लोकमतने हा खूप मोठा इनिशिएटिव्ह आपल्या पेपरच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. आणि किती भारतरत्न आजपर्यंत भेटून गेले, त्यांचं कार्य काय आहे हे मुलांना माहिती व्हावं म्हणून आम्ही लोकमतमधलं हा जो एडिशन आहे भारतरत्न अवॉर्डीचा तो मुलांना माहिती व्हावा म्हणून आम्ही प्रत्येक टीचरांकडनं त्यांचं कार्य, त्या शास्त्रज्ञाचं, जसं आपण आता सांगितलं की CV रमनबद्दल आपण ऐकलेलं आहे, तर रमन इफेक्ट काय आहे मुलं सायन्समध्ये शिकतातच नो डाऊट, पण त्या कार्यासाठी CV रमन यांना भारतरत्न अवॉर्ड दिल्या गेलं याची माहिती व्हावी म्हणून आपण लोकमतमधली जी शृंखला आहे भारतरत्न अवॉर्डीची ती मुलांना ॲसेंब्लीमध्ये वाचून दाखवतो. टर्न बाय टर्न प्रत्येक टीचर येते आणि मला वाटते की 17 ऑक्टोंबरपर्यंत ही सिरीज चालणार आहे. आणि ज्यांनी आपल्या देशासाठी एक चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या कामाची ख्याती मुलांना माहीत पडावी म्हणून ही जी लोकमतची शृंखला आहे ती आपण एक टीचराद्वारे मुलांना वाचून दाखवतो आमच्या ॲसेंब्लीमध्ये. आणि CV रमन जे रमन इफेक्ट आहे त्याच्याबद्दल ही शृंखला मुलांपर्यंत पोहोचलेली आहे आणि मुलं जे आहेत ते CV रमन यांना भारतरत्न अवॉर्ड भेटला आणि त्यांच्या कार्याबद्दल आज मुलांपर्यंत ती माहिती घेतली आणि म्हणूनच हे भारतरत्न अवॉर्डीचा जो एक फ्लो आहे लोकमतला मिळून आम्ही आमच्या ॲसेंब्लीमध्ये कंडक्ट करत आहोत. मला असं वाटतं की असे जे संस्कार आहेत हे आपल्या शाळांमध्ये, आपल्या घरांमध्ये जर मुलांवर झाले तर
आपल्या देशातले जे ज्युएनाईल ऑफेन्सेसचे जे केसेस आहेत, जे प्रमाण आहेत ते नक्कीच कमी होईल. जसं व्ही शांतारामने डायरेक्ट केला जो सिनेमा होता दो आंखें बारह हात, याच्यामध्ये आपण बघितलं की ते जे क्रिमिनल्स होते त्यांचं हृदय परिवर्तन केलं त्या गुरूंनी, जो त्यांना शिकवायचा की कसं वागायचं, तुम्ही कसे चांगले व्यक्ती होऊ शकता. तर मला असं वाटतं की तसं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याही अशा मुलांमध्ये होईल की जे जे वाट चुकलेले आहेत, अशाही मुलांमध्ये आपलं हे ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं. निश्चितच शाळा हे करू शकते. एखादी चांगली शाळा हे सगळं काही करू शकते असा माझा भाव आहे. आपण जर फाउंडेशनल स्टेजलाच आईवडिलांनी आणि शाळेने मिळून जर मुलांना चांगले संस्कार दिले, बरं काय, खरं काय, वाईट काय यातला फरक जर मुलांना समजून सांगितला, तर आज जे समाजामध्ये वेगवेगळे प्रवृत्तीचे मुलं आपल्याला दिसत आहेत ते निश्चितच इथे कमी होतील. कारण कोणताही मुलगा हा स्वतःहून क्रिमिनल बनत नसतो, त्याला समाज घडवत असते. आणि समाज घडवताना जर आपण मुलांना एक सुसंस्कृत आणि सभ्य वातावरण दिलं, तर मला वाटते की कोणताही येणारा मुलगा किंवा मुलगी किंवा येणारी पिढी हे जुनाईन ऑफेन्समध्ये आपल्याला दिसणार नाही. तर विषय जो आहे तो त्यांच्या विचारसरणीचा आहे, त्यांच्यावर घडणाऱ्या संस्काराचा आहे. आणि जर आपण एक भारतीय नागरिक म्हणून जर ठरवलं की आपल्याला योग्य समाज घडवायचा आहे, तर इथे शाळेची भूमिका ही मुख्य असते किंवा खूप मजबूत असली पाहिजे. कारण जेव्हा मुलं शाळेतनं शिकतात आणि बाहेर पडतात आणि जे वातावरण त्यांना शाळेने दिलेलं आहे किंवा जे संस्कार त्यांच्या पालकाने त्यांना दिलेले आहेत, ते नेहमी त्यांच्यासाठी एक सक्सेस स्टोरी होते आणि ते ह्या गोष्टींकडनं किंवा वाईट प्रवृत्तीपासून लांब जातात असं मला वाटते. मॅडम, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. एका छान अशा असेंब्लीबद्दल आपण आज बोललो, खूप काही माहिती मिळाली. मला असं वाटतं आपल्या प्रेक्षकांनाही खूप आवडेल हे सगळं बघून, हे ऐकून. तर खूप खूप आभार तुमचे आणि खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम तर आपलेच धन्यवाद मॅडम की आपण मला या पॉडकास्टसाठी बोलवलं. शाळा किंवा खंडेलवाल ज्ञान मंदिर ही अशी शाळा आहे जी फक्त आपल्या ॲकॅडमिक्ससाठीच नाही तर आपल्या संस्कारासाठी ओळखल्या जाते. आज मला खूप अभिमान आहे की अशा शाळेची मी प्राचार्य आहे, जिथे पालक आपल्या मुलांना संस्कार घडावे आणि तो येणाऱ्या काळातला भावी आणि सुसंस्कृत नागरिक घडावा म्हणून टाकतात. आणि हीच खरी आमची ओळख आहे असं मला वाटते. आज आपण इथे वेळ देऊन माझा हा पॉडकास्ट कन्सिडर केला, त्याच्याबद्दल मी पण आपलं मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.